नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण साध्या आणि सोप्या शेंगा बनवणार आहोत शेवग्याच्या. तर या बघा, गावठी शेंगा आहे. गावठी शेंगा छोट्या असतात आणि हायब्रिड शेंगा असतात मोठ्या मोठ्या लांब असतात. तर या गावठी शेंगा आपण शेवग्याच्या तोडून घेतलेल्या आहे आणि पूर्ण हा साफ केलेला आहे, स्वच्छ असं साफ केलेलं आहे. तर आज आपण या शेंगाची भाजी मुगाच्या डाळीत बनवणार आहोत. या शेवगाच्या शेंगा मुगाच्या डाळीत बनवणार आहोत. तर बघा, या शेंगा आपण निसून घेतलेल्या आहे मैत्रिणींनो. तर आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकणार आहोत निसल्यावर. कारण आपण पाणी का टाकलं मैत्रिणींनो, याचं तुरट पाणी निघतं. तुरट पाणी निघल्यावर शेंगा खायला चांगल्या लागतात. आणि जर शेंगा आपण तशाच नुसत्या धुवून टाकल्या पाण्यात न टाकता, तर त्या काही काही कडू असल्या तर कडसर लागतं. त्याच्यामुळे शेंगामध्ये नेहमी पाणी टाकायचं. तर साध्या सोप्या आपल्या शेंगा अशा स्वच्छ धुवून आता आपण घेणार आहोत पाणी टाकून. आता या पाण्यात टाकलेल्या आहे. तर आता या शेंगा कशा बनवायच्या त्या मी तुम्हाला दाखवत आहे. साध्या आणि सिंपल आपल्या शेवगाच्या शेंगा. तर आता त्या शेवगाच्या शेंगासाठी आपण काय घेतलेलं आहे, तर हे बघा मैत्रिणींनो, प्रथम आपण घेतलेले आहे मुगाची डाळ. मुगाची डाळ घेतली प्रथम. त्याच्यानंतर आपण फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण फोडणीसाठी लसूण जिरे आबडधोबड घेतलेले आहे कुटून, टमाटे घेतलेले कापून आणि कांदा घेतलेला आहे कापून. आता लाल तिखट, मीठ आणि हळद आपण त्याच्यात टाकणार आहोत. तर हे साहित्य आपण बनवण्यासाठी, आपण शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी घेतलेल्या आहे. तर साध्या सोप्या आपल्या गावाकडच्या प्रकारच्या आपण साध्या आणि सोप्या शेवग्याच्या शेंगा आज बनवणार आहोत मैत्रिणींनो. तर चला, आता प्रथम आपण गॅसवर कढाई ठेवूया आणि तेल टाक. तर चला मैत्रिणींनो, आता आपण छान अशा मस्त आता शेवग्याच्या शेंगा बनवणार आहोत मुगाच्या डाळीत, साध्या आणि सोप्या. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साध्या आणि सोप्या आपल्या शेवग्याच्या शेंगा. तर आता आपण या कढाईमध्ये छान असं तेल टाकून घेतलेलं आहे. तर आता प्रथम मैत्रिणींनो, आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत फोडणीसाठी. त्याच्यानंतर मैत्रिणींनो, आपण लसूण आणि जिरे बारीक केलेले आबडधोबड ते टाकणार आहोत आणि छान असे मस्त आपल्याला फोडण्याची देणार आहोत. तर हे बघा, किती मस्त अशी छान फोडणी बसलेली आहे. आता ह्या प्रकारे आपण फोडणी दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत, टमाटे टाकणार आहोत. टमाटे आणि कांदा असे छानसे आता परतून घेणार आहोत. आता टमाटे आणि कांदा असा मस्त आता परतवत आहोत. आता हा कांदा परतत आहे छान असा मस्त, हे बघा. तर चला मैत्रिणी, आता आपण याच्यात काय टाकणार आहोत, हे बघा, मिरची पावडर टाकत आहोत 2 चमचे. हे बघा, 1 चमचा मैत्रिणी आपण हळद टाकत आहोत आणि थोडं चवीनुसार मैत्रिणी त्याच्यात मीठ टाकत आहे आणि छान असे आपण हलवून घेणार आहोत. छान मस्त आता हलवून घेतलेलं आहे. आता याला छानशी बघारणी आपण दिलेली आहे. झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त बघारणी दिलेली आहे बघा. तर ह्या पद्धतीने अशी बघारणी द्यायची. आता आपण याच्यामध्ये शेंगा टाकणार आहोत. तर मैत्रिणी, ज्या शेंगा आपण धुवून घेतलेल्या आहेत त्या शेंगा याच्यात टाकलेल्या आहेत. थोडंसं पाणी बी टाकलंय, ते खाली तडका बसतोय ना, आणि छान असं थोडं हलवून घेणार आहे. आता मैत्रिणी, याच्यात आपण मुगाची डाळ टाकणार आहोत.
तर हे बघा ह्या पद्धतीने साध्या आणि सोपा आपण मस्त असे शेंगा टाकलेले आहे. तर आता आपण याच्यामध्ये मुगाची डाळ टाकणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी, असे छानसे मुगाची डाळ घेतलेले आहे साफसूफ करून. आता आपण याच्यात थोडं पाणी टाकणार आहोत धुण्यासाठी डाळ. आता ही डाळ अशी स्वच्छ आपण धुवून घेतली आहे, धुत आहे. आणि या डाळीचं आपण असं पाणी काढून घेणार आहोत. ही डाळ आपण छान अशी मस्त आता शेंगामध्ये टाकणार आहोत आणि छानशा अशा शेंगा आपण हलवून घेणार आहोत. तर मैत्रिणी, छानसं शिजायपुरतं आपण पाणी टाकलेलं आहे डाळ शिजायपुरती. आणि परत थोडंसं आपण त्याच्यावर नंतर मीठ टाकणार आहोत. कारण का आपण पहिलं मीठ टाकलं शिजताना, आता बी म्हणजे चवदार आणि छान असे होते. प्रमाणातच मीठ टाकायचं. ह्या पद्धतीने अशा शेंगा तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर मैत्रिणींनो, आता हे आपल्या साध्या सोप्या शेंगा छान अशा शेवगाच्या शिजत आहे. तर चला आता आपण याच्यावर झाकण ठेवूया शिजण्यासाठी. साध्या सोप्या आपल्या गावाकडच्या ह्या शेवगाच्या शेंगा आपण बनवत आहोत. तर आता हे बघा छान अशा बनवल्या आहे. आता शिजूपर्यंत आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. हे बघा असं झाकण ठेवणार आहोत आपण. आता आपल्या छान अशा शेंगा या शिजणार आहे. डाळ, मुगाच्या डाळ आणि शेंगा एकत्र बनवत आहे. मूग डाळ, शेंगा शेवगाच्या. तर चला आता डाळ आणि शेंगा आपल्या कशा शिजत आहेत ते आपण बघूया. हे बघा छान अशी उकळी येत आहे मस्त अशी. तर परत एकदा आपण छानशा अशा हलवून देणार आहोत. या पद्धतीने छान अशा हलवून देणार आहे. आणि छान अशा हलवल्यानंतर परत आपण झाकण ठेवणार आहोत. तर चला मैत्रिणी, आता आपण बघूया शेंगा शिजल्या का नाही. तर हे बघा किती छान अशा मस्त शेंगा गैऱ्या शिजत आहे. तर बघा ह्या पद्धतीने अशा. आता परत एकदा आपण छानसा असा हलवून देऊया. म्हणजे डाळ कशी एकदा दोनदा हलवली ना तर मग छान अशी शिजते. इथं मग डाळ शिजत नाही, वरती काही शिजते काही नाही शिजत. तर चव बाजूनी सगळीकडे डाळ अशी हलवून द्यायची. शेंगा बी थोड्या जास्त नाही शिजवायच्या, शेंगा मध्यमच शिजवायच्या. डाळ बी मध्यम, एकदम गाळ करायची नाही, तर शेंगा आणि डाळ छान लागते. तर हे बघा आता हे आपल्या छान अशा मस्त शेंगा या शिजत आहे. चला मैत्रिणी, आता आपण परत झाकण ठेवणार आहोत. चला आता परत झाकण आपण ठेवणार आहोत. चला मैत्रिणी, आपण परत काढून बघूया शिजल्या का नाही शेंगा. तर हे बघा असे छान अशा शेंगा आपल्या तयार झालेल्या आहे. साध्या आणि सोप्या. डाळ अशी घरटून घ्यायची, म्हणजे जे शिजलेले असेल किंवा नाही तर ती घरातला जाईल. तर बघा ह्या पद्धतीने आपण शेंगा बनवलेल्या आहे, साध्या आणि सोप्या. थोडा रस्सा ठेवलेला आहे, कारण रस्सा हा छान लागतो. जास्त शेंगा शिजल्यावर चवदार लागत नाही. मध्यम अशा आपण हे शेंगा शिजवल्या आहे. तर हे बघा ह्या पद्धतीने साध्या सोप्या आपल्या हे शेंगा आपल्या तयार झालेल्या आहे. गरमागरम मस्त अशा हे बघा. तर चला आता आपण
तर ह्या प्रकारे तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता ही डाळ छान अशी घोटून गेलेली आहे आणि शेंगा ह्या आपल्या तयार झालेल्या आहे. गरम गरम गावाकडच्या साध्या सोप्या आपल्या शेवग्याच्या शेंगा आज मी तुम्हाला करून दाखवलं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही करा, खा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. हे बघा आपल्या शेंगा अशा मस्त तयार झाल्या. तर ह्या बघा मैत्रिणी आपल्या छान अशा मस्त शेंगा या शेवग्याच्या तयार झालेल्या आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साध्या सोप्या आपल्या गावाकडच्या शेवगाच्या शेंगा.